श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कटपयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा, मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान, बाळप्पा एकनिष्ठा धरोन, स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपादाधिक करावयासी, लज्जा वाटत असे त्यासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु, असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करोन शुद्ध केले बाळप्पाचे मन, स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्याव्या व्यर्थची. नाना प्रकारे बोलोन करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी, लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. श्री ते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी, पाहोनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येवून स्वामी केले आपणा अधीन, माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला. तैपासूनी बाळप्पासी त्रास देत अहर्निशी, गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत, राजमंदिराची समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्त्या समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाची चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयांसी, हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकूनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणापासे चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिदला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकोन जमादार परतोन, नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती, राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी, तो काढूनी तयास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी, साय झाली आता राणी. सुंदराबाईंचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी, धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी, तयाची करून या जोळी समर्थे करी घेतली. अलख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100 गणती झाली. जोळी चोळप्पा ते देवोन, समर्थ बोले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्थ आता बसावे. पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी, परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले 2 मास, पुढे झाले काय वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळ पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपाशी. चोळप्पाच्या मानसी
दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती, ते एक तरी घेती हिरावुनी. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस केले, बाळप्पा सेवा करिताती. कोणे एके अवसरी, सुंदराबाई बाळप्पावरी रागवोनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथोने. ऐसा केला विचार, जाहली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर, खिन्न झाले मनासी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांचे तात्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यांस बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत, त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेवे समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना. कोठे अंडावे आसन, विचार पडला त्या लागून. तोच त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी. गर्व भरेती कोणासी, मानिनाशी जाहली. सुंदराबाईंसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार. याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत, त्यांची बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित, ऐशा प्रकारे करोनी. बाईची कृत्य दरबारी, विदित केली थोर थोरी. बाईनी राहावे दुरी, श्रीचरणांपासून. परी राणीची प्रीती, बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दूर करावे. परी राणीसी भिवोन, तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले. तयांसी बोलिता समर्थ, कैसा करिता कारभार. ऐसे एकोनिया उत्तर, बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार, घेत उर बडवुनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईंचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन. करविले श्रीनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहात. श्री पादुकांची पूजा करीत, निराहार राहोनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेमभाऊ. ऐसे बाळप्पाचे चरित वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीची करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा, ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेणे निवारे स्वर्व व्यथा, पदपापराशी दग्ध होती. अक्कलकोटी निवासिया, जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत, त्रयोदश अध्याय गोढहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.